एकीकडे औरंगजेबाच्या समाधीचा वाद सुरू असताना दुसरीकडे आता रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे। पण यावरून एक नवीन वाद निर्माण झाला आहे। नेमका काय आहे हा वाद आणि वाघ्या कुत्र्याच्या समाधीचे सत्य काय, सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। कोल्हापूरचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले। या पत्रात त्यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी राज्य शासनाच्या धोरणानुसार 31 मे पर्यंत हटवण्याची मागणी केली आहे। वाघ्या कुत्र्याची समाधी काही दशकांपूर्वी उभारली आहे, त्याचा शिवकालीन इतिहासात कोणताही उल्लेख नाही किंवा कोणता संदर्भ मिळत नाही असे या पत्रात लिहिले आहे। तर हा पुतळा काल्पनिक आहे आणि कल्पकतेच्या आधारावर श्रद्धा ठेवणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे। यावर येथे वाद निर्माण झाला आहे। वाघ्या कुत्रा हा खरोखर होता असे काहींचे म्हणणे आहे, तर ही एक कल्पना आहे असे काही लोक म्हणत आहेत। पण याबद्दल इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना म्हणाले की रायगडावरील वाघ्या कुत्र्याची स्मारक हे कपोकल्पित स्मारक आहे, याची इतिहासात कुठलीही नोंद नाही। इतिहासात आणि दस्तावेजमध्ये या वाघ्या कुत्र्याची कुठलीही नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिले जात आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनचरित्रात वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद नाही। तसेच वाघ्या कुत्र्याचं स्मारक करून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता। राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाल्याचे इंद्रजित सावंत यांनी म्हटले। वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी जी मागणी केली आहे ती योग्यच असल्याचे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे। रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मागे कथित वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आली आहे, या गोष्टीला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचं सांगत शिवभक्तांनी त्याला अनेकदा विरोध केला आहे। याआधी एकदा शिवप्रेमींनी तो पुतळा हटवला होता, पण प्रशासनाने तो पुन्हा त्या ठिकाणी बसवला। त्या पुतळ्याला पोलिसांचे संरक्षण देखील आहे। तुम्हाला काय वाटते याविषयी? वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा मुद्दा पुढे ठेवून औरंगजेबाची समाधी हटवण्याचा मुद्दा बाजूला राहत आहे का? बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।